यस गंभीर सर टाकलेलं आहे आणि दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कृपया करून आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवा ही विनंती असेल. गंभीर सर सामना चालू करून घ्या. लेट्स प्लेचा इशारा आजचा सामन्याला सुरुवात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मनीष विश्वकर्मा. पहिला चेंडू सुपर लाईन लेन टप्पा परंतु धावेंचा श्री गणेशा. दिवस दुसरा आणि दुसऱ्या दिवसातील पहिली धाव कोणाच्या नावी असेल तर ऋतिक पागे. एक मराठमोळा लुक आणि त्या लुक मध्ये आपण पाहिलं होतं एक आकर्षित करणारे हे सर्व काही आहे. म्हणजे ती ग्रँड एंट्री आपण पाहतोय. डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर ग्रामस्थ आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. अनेक मान्यवरांनी कालच्या दिवसामध्ये प्रदोष बैकर यांनी देखील चांगला उल्लेख केला होता की एक आमचं भाग्य आहे आज आम्हाला महाराजांचं आज मावळे बनण्याची एक संधी मिळते आणि त्या प्रत्येक आठवणींना आज प्रत्येक जण उजाळी देत होता. असं सर्व काही आपण पाहतोय. ते फ्लॅग प्रत्येक टीमच्या अर्थातच 16 संघ सहभाग आणि त्या 16 संघांचे फ्लॅग आपण पाहतोय. ते आकर्षित करणारे स्क्रीन हे सर्व काही खेळाडू कक्ष असतील. त्यानंतर एक आकर्षित अर्थातच एक बाउंड्री लाईन वरची आपण लाईन पाहतो. अर्थातच LED लाईट आहे हे देखील मला वाटतं पालघर जिल्ह्यामध्ये प्रथमतःच हे पाहतोय. यावेळेला काय थोडासा फंबल अमित होता परंतु जयेश बनसोडे येतोय चेंडू सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. यस धन्यवाद. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 9 धावा धावफलकावर अर्थातच फ्लाइंग स्टार्ट आहे नीरज. चांगली सुरुवात आतापर्यंत आपण पाहतोय. त्यानंतर पुन्हा एकदा अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला आता साजेसा खेळ करत असताना डोकरादेव क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अर्थातच मिथुनजी तांडेल साहेब आपला देखील सहर्ष स्वागत. वेलकम मिथुन. मॅचच्या दिशेनं सिद्धांत वारंग आहे. एक उंच तगडा ताकदवान आणि त्या प्रकारचा चेंडूला गॅदर केला जातोय. निर्धाव चेंडू आतापर्यंत 10 धावा 1.2 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय. बॅकफुट लावून पुन्हा एकदा ढकलला जातोय. पुश करो खुश रहो अशी काहीशी परिस्थिती आहे. आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकावर येत असताना वैभव नवार. वैभव दादा सातत्याने ह्या खेळाडू बद्दल नक्कीच म्हणावं असं वाटतंय. ना उगवत्या सूर्याचं माज ना मावळत्या सूर्याची लाज असं एक व्यक्तिमत्व अर्थातच दादा या नावानं भरपूर असं प्रेम मिळतंय. परंतु जयेश बनसोडे दुसरीकडून आता एक्सेलेट करतोय. गाडी तरररम पंपम चालतंय. यस धन्यवाद. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेला काहीतरी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं आणि त्या प्रकारे ओळखलं पाहिलं निहाळलं आणि सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली. पहिल्या 2 षटकांचा खेळ धावफलक आता 17 धावा धावफलकावर. तिसरं षटक अर्थातच आता एक हाणामारीचं षटक. आता पॉवर प्ले कोण कोणावर हा जनरेट करणार ते आता येणारी काळ वेळ दर्शवणार. यस धन्यवाद बंडिता. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 17 धावा धावफलकावर येत असताना आता पॉवर प्लेचं षटक आहे. धावचीतची संधी असेल का परंतु सहज आणि सुखरूप चांगलं गॅदर केला
मनीष विश्वकर्मा सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना 2.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ 18 धावा ह्या धावफलकावर येत आहेत. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा तितकाच मोठा अनुभव असणारा हा संघ अर्थातच प्लेयर्सचा संघ आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 2.2 चेंडूंचा खेळ 19 धावा ह्या धावफलकावर. जतीन दांडेल आपण यायचं इथे. ह्या स्पर्धेचे सर्वेसर्वा कॉम्बिनेशन फील्ड तोपर्यंत सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड. आज जयू एक वेगळ्या लहरामध्ये पाहतोय. एक रणनीतीचा खेळ आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट नक्कीच आपण पाहतोय जवदानी माऊली संघाकडून. या अगोदरच्या 2 ते 3 स्पर्धा मला वाटतं जयू अति थोडीशी कुठेतरी घाई होती परंतु आज ती स्टडी आहे, तो अभ्यास आहे आणि त्या सारखा आज खेळ करत असताना आपण पाहतोय. 1 टू गो शेवटचं चेंडूंचा खेळ बाकी. तिसरं षटक ज्या प्रकारचं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय परंतु पहिल्या 5 मध्ये 4 धावा ह्या धावफलकावर. चांगली गोलंदाजी आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ती लढत आहे. एकीकडे शिव पटेल NPL सारखी स्पर्धा, नारंगी प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेतील बेस्ट बॉलर होता. पहिल्या 3 षटकांचा खेळ होत असताना 21 धावा ह्या धावफलकावर आहेत. येतोय तोपर्यंत पुन्हा एकदा DJ बंटीच्या दिशेनं. आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची. धन्यवाद DJ. काय उल्लेख आहे गीतामध्ये. आणि या वर्षीचा हंगाम देखील DCC नवापूर संघाचा त्या प्रकारचा राहिला होता. मोठमोठ्या स्पर्धा, एक वसई तालुक्यातील नामांकित स्पर्धा अर्थातच SPL सायबा प्रीमियर लीग चॅम्पियन, त्यानंतर लंबोदर असेल, रनरअप असेल, आई भवानी मारंबलपाडा रनरअप, अनेक मोठमोठ्या स्पर्धा होत्या आणि त्या बळावर ते गीत आपण ऐकतोय. एक चांगला एक गोड आवाज अर्थातच अनिमेश ठाकूर यांच्या गोड गळ्यातून ते गायलेलं गीत. परंतु मॅचच्या दिशेनं आता एक्सेलेट करतोय ऋतिक पागी. आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. येस, धन्यवाद DJ. पहिला चेंडूवर आक्रमण हल्ला आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक आहे. कॉम्बिनेशन फील्ड प्रयत्न चांगला होता परंतु जातोय चेंडू पुन्हा एकदा सीमारेखा पार. येस, धन्यवाद DJ. काय फन नजी केली जाते. तिसरीचा प्रयत्न आहे. तिसरा येईल का. ह्याच नगरीमध्ये नवापूर मगाशी झालेली स्पर्धा पाठच्या आठवड्यामध्ये अर्थातच दत्तगुरु क्रिकेट क्लब आणि त्या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ऋतिक पागे. अर्थातच काय हा खेळाडू आता लहरामध्ये आहे. एक तरफ शेर आहे तो दुसरी तरफ सव्वा शेर आहे. जयेश बनसोडे 2 खेळाडू आता त्या प्रकारचा एक बॅटला सूर गवसलाय आणि तो एक्सेलेट केला जातो. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणारे 3 चेंडू किती धावांचा बदल, किती धावांचं टार्गेट. आतापर्यंत 30 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. पुन्हा एकदा परंतु यावेळेला चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर संघाची भल्या भल्यानं वाटते भीती. आमच्या DCC नवापूर
येस धन्यवाद डीजे. जयेश बनसोडे बॅक टू द पार्ट आहे. नवीन फलंदाज आकाश साळुंके. अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. बॅफूट लेवन हलक्या हाताने मनगटाच्या सहाय्यानं पुश केला गेलाय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आकाश आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. वैसांगिक धावफलक 31 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. 1 to go शेवटचं चेंडूंचा खेळ बाकी असेल. चांगली सुरुवात आहे जीवदानी माऊली संघाची, परंतु नाण्याचे एक बाजू आपण पाहिले. क्रिकेटमध्ये नाण्याची दुसरी बाजू पाहणं देखील तितकंच गरजेचं असेल. त्या अगोदर मी 2 कर्णधारांना विनंती करतोय. अनेया सीसी विपक्ष साई कृपा अर्णाला 2 कर्णधार आपण यायचे. डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर ग्रामस्थ वेलकमचं जे बॅनर आहे आपण तिथे विक्रम पाटील आणि चिराग मेहर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. विक्रांत पाटील, चिराग आणि हितेश असेल. हितेश पाटील आपण दोघांनी जा. 2 कर्णधार आपण यायचे ही विनंती असेल. एका भव्य दिव्य आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं आणि ह्या स्पर्धेमध्ये तितकाच एक मोलाचा वाटा आपण पाहतोय. अनेक व्यक्तींनी ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक आर्थिक मदत त्यामध्ये सन्माननीय भूपेशजी राऊत साहेब असतील, त्यानंतर दिगंबर शर्मा अर्थात श्री समर्थ सळून, गारवा फार्म हाऊस अविनाश मेहर असतील, नाकोडा सुपर मार्केट, त्यानंतर मरियम वर्क्स बाबूलाल गुप्ता, द अरेबियन व्ह्यू, द सी कॉस्ट, शेतकरी धाबा, अनेक ह्या स्पर्धेसाठी आर्थिक मदत. आणि ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपण पाहतोय. वसी विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आज भारतीय जनता पार्टी आयोजित डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर बिग बॅश प्रीमियर लीग पर्व पहिलं आज शेवटचा दिवस, अंतिम दिवस. आणि मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय अनेक मान्यवर, अनेक ग्रामस्थ, त्यामध्ये जैन साहेब आपण यांना देखील पाहतोय. एक ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी तितकाच एक मुळाचा वाटा राहिलाय आणि त्यांच्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. प्रथमतः डिसिजन हे प्लेयर्स संघाच्या बाजूनं हे नक्कीच आलं होतं. प्रथमतः क्षेत्ररक्षण घेत असताना एक भलं मोठा धावफलक दुसरीकडून टीम जीवदानी माऊली फुलपाडा संघानं आपण पाहतोय. 24 चेंडूंचा खेळ, 31 धावा ह्या धावफलकावर लगावल्या होत्या आणि 32 धावेंचं हे आव्हान हे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. तुर्ताच पहिलं इनिंग आपण पाहिली, नाण्याची पहिली बाजू आपण पाहिली. आता दुसरी बाजू देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. मुख्य मान्यवर आपण नक्कीच पाहतोय. जैन साहेब असतील, त्याचप्रमाणे संपूर्ण आता आमचे एक मार्गदर्शक अर्थातच रोहिदास म्हात्रे साहेब असतील, संजीवजी मेहर साहेब, अक्षय पाटीलला आपण पाहतोय, प्रदीप पाटील साहेब असतील, प्रकाश वैती साहेब. आणि प्रकाश वैती साहेब यांना एक DCC संघाचा पाठीराखा म्हणून देखील सातत्याने एक डोकरादेव क्रिकेट संघावर तितकंच मोठं प्रेम. आणि कालच्या दिवसामध्ये ज्यांना आपण ऐकलं होतं द व्हॉइस ऑफ वसी विरार अर्थातच भरतजी मोरे सर असतील, त्याचप्रमाणे राजू वैती साहेब यांना देखील आपण ऐकलं होतं, प्रकाशजी वैती साहेब यांना देखील आपण ऐकलं होतं. आणि आगाशी नगरीतील अजून एक गोड गायाचा धनी अर्थातच अनिलजी बेनबन्सी यांना देखील आपण ऐकलं होतं. अनेक मान्यवर, त्यामध्ये कळमगावचे प्रशिक्षक असतील किरण निजाई साहेब, अनेक मान्यवरांना देखील आपण ऐकलं होतं. आणि एक संपूर्ण आता नवापूर ग्रामस्थ त्यांचीच एक मुळाचा वाटा, त्यामध्ये अनेक यंगस्टर खेळाडू, एजड खेळाडू असतील आणि लहान बाळक खेळपट्टी बनवण्यासाठी ज्यांचा एक मुळाचा वाटा, त्यामध्ये संतोष आणि एक निलेश वाडकर
ज्यांच्या माध्यमातून एक आकर्षित करणारी आणि एक सुबक अशी खेळपट्टी आपण पाहतोय. ह्या वेळेला काय थोडस लक फॅक्टर म्हणावं लागेल. जातोय चेंडू सीमा रेखापार 4 धावेंसाठी. आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रण. येस धन्यवाद डीजे. धावफक 5 धावा धावफकावर येत असताना यावेळेला बॅटची कडा होती. शुभम होता. थोडासा फंबल आहे यष्टीरक्षकाच्या रूपामध्ये. आणि ज्या ज्या वेळेला झेल सुटते ना त्या वेळेला नक्कीच एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक नक्कीच उल्लेख करावा असा वाटतोय. कोण विसरणार ते कोलकात्याचे ईडन गार्डनचं मैदान. आणि ज्या वेळेला झेल सुटला होता रोहित शर्मा यांचा आणि त्यानंतर वैयक्तिक 264 धावा कुटणारा रोहित शर्मा यांची देखील नक्कीच आठवण होते. टीम रिव्ह्यू आहे विवेक सर. सरांचा रिव्ह्यू आहे. आता नक्कीच टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. त्या अगोदर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा एक गुण्या गोविंदानं पार पडत असताना वेलकम मयूर सर. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्यामध्ये आकाश पाटील असेल, स्वयं मेहर असतील, अंकुर पाटील, आदर्श पाटील, सक्षम म्हात्रे, नैतिक म्हात्रे, तन्मय वैती, त्यानंतर नीरज मेहर, मिथुन तांडेल असेल, सागर वैती असेल, सौरभ पाटील असेल, दर्शन वाडकर असेल. ह्या प्रत्येकाचा तितकाच एक मुळाचा वाटा राहिला. आदित्य मेहर असेल, स्वयं मेहर असेल, पियुष पाटील, भूषण पाटील असेल, हरेश पाटील, हर्षू त्यांचा देखील एक मुळाचा वाटा, जयेश वैती असेल, अविनाश पाटील, धर्मेश पाटील, हा सर्वांचा एक मुळाचा वाटा. आणि त्या बळावर ही स्पर्धा आज सुजलाम सुफलाम रित्या आज दुसरा दिवस हा स्पर्धेचा ग्रँड फिनालेचा दिवस आणि ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं पार पडत असताना पाहायला मिळत आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. सिद्धू है नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. अनायासिस कर्णधार आपण त्वरित या. सईद भाई अनायासिसी कैप्टन भेजिए आप. रिक्वेस्ट रहेगी आपसे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 10 धावा ह्या धावफलकावर. आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण मैदान. आमची डॅशिंग हो रणनीती, आमची डॅशिंग हो रणनीती, आमच्या डीसीसी नवापूर संघाची. येस पंच विवेक सर आणि गंभीर सर यावेळेला हात गरगर गरगर फिरवला जातो. अर्थातच पॉवर प्लेचं षटक. दुसरं षटक. पहिलं षटक आपण पाहायला गेलं तर 6 चेंडू 10 धावा धावफलकावर येत असताना एक चांगली सुरुवात. अशी सुरुवात दुसरीकडून देखील राहिली होती. जीवदानी माऊली संघाची सुरुवात देखील अशाच प्रकारची राहिली होती. 6 चेंडू 9 धावा. परंतु आता 1 धावेने थोडासा वरचढ आहे प्लेयर्स संघ. गोलंदाजी मार्कवर निखिल पवार आहे. एक अटॅकिंग फील्ड. 2 खेळाडू सर्कलच्या मध्ये आपण पाहतो आणि त्या प्रकारचं सूरज चव्हाण. क्या बात आहे. काय क्षेत्ररक्षण आहे. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना आता येणारे 17-17-22 इक्वेशन हे धावफलकावर आहे. जीवदानी माऊली फुलपाड्याचा संघ एखादा ब्रेक थ्रू पाहतोय. सिद्धांत वारंग एक सातत्यानं आज वसई तालुक्याच्या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये ह्या खेळाडूचा तितकाच मोठा उल्लेख होत असतोय. सौरभ विश्वकर्मा. 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे परंतु दुसरीकडून
निखिल पवार आहे. एकाला रोकायचंय तर एकाला टोकायचंय. एकाच्या हातात बॅट आहे, दुसऱ्याच्या हातात बॉल आहे. आणि ह्या क्रिकेटच्या खेळामध्ये आज खरं तर स्वतःला सिद्ध करायचंय. हे सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत, आणि लढत ही खऱ्या अर्थानं आता पराकोटींची असणार आहे. एक 1.2 चेंडूंचा खेळ यावेळेला बॅटची कडा नक्कीच विजय सावंत आहे. सातत्याने हा खेळाडूला आपण ॲज यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. काय फटका आहे, काय फटका एक्झिक्यूट केला गेलाय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. ह्या खेळाडूकडे क्लास आहे, खेळाडूकडे दर्जा आहे, आणि हा दर्जा यावेळेला एक्सेलेट करतोय सिद्धांत वारंग. आता एक्सेलेट करतोय, पुन्हा एकदा तोच प्रयत्न आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 17 धावा धावफलकावर आतापर्यंत आहेत. डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळण्याचा प्रयत्न. आकाश येतोय, थोडासा फंबल फंबल फंबल. सिंगल धाव ऍड केली जाते. काय होकला जातोय. नक्कीच एक संधी आली होती, आणि त्या संधीचं सोनं करणं तितकंच गरजेचं असतं. कारण काळ आणि वेळ सर्व काही दर्शवत आहे. जर का तुम्ही विचार केला ना, तर वर्तमानपत्र जर सकाळी 4 रुपयांनी विकत घेतलं जातंय, परंतु संध्याकाळी तेच 4 रुपये किलोने देखील विकलं जातंय. म्हणूनच म्हटलं जातं ना की काळ आणि वेळ सर्व काही बदलत असतं. किस्मत किस्मत की बात होती है. आज धूप है तो कल बरसात है. आणि क्रिकेटचा खेळ देखील तसाच आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. आतापर्यंत धावफलक 18 धावा ह्या धावफलकावर येतात. पॉवर प्लेचं षटक 6 चेंडू 8 धावा धावफलकावर. पहिल्या 12 18 धावा धावफलकावर. आता येणारे 12 चेंडू 15 धावा अजून देखील धावफलकावर लगावायचे आहेत. एक भलं मोठं लक्ष धावफलकावर नक्कीच आहे, परंतु दुसरीकडून आता एक उभरता सितारा जयेश बनसोडे हा गोलंदाजी मार्गवर आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा सन्मान दिला जातोय. सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड होत असताना आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकावर नक्कीच आहेत. आमच्या सोबतीनं स्वयं गिरकर, जाणतो एक प्लेयर संघाचा जुना जाणता खेळाडू, यावेळेला ऑनसेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु काय आहे आता टाळ्या वाजतायत. आता दुसरीकडून टाळ्या वाजतात. सिद्धू आहे, दुसरीकडे जयेश बनसोडे आहे. 2 खेळाडू बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत आहे. आजचा दिवस खऱ्या अर्थानं संध्याकाळी ठीक 9 वाजता एक प्रेक्षणीय सामना, एक एक्झिबिशन मॅच, अर्थातच वसई विरार अंडर आर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे बेस्ट 11 विपक्ष विरार क्रिकेट असोसिएशन बेस्ट 11, त्यातील ते एक चुरशीची लढत ही पाहण्यात देखील तितकीच संध्याकाळच्या सत्रात एक मजा येणार आहे. एक आगळं वेगळं आयोजन नियोजन आज डोकरादेव क्रिकेट क्लबच्या वतीनं आपण पाहतोय. एक भगवामय वातावरण, आणि या भगवामय वातावरणामध्ये ज्या प्रकारचं आयोजन आहे, डोकरादेव क्रिकेट क्लब संघाचे एक सिनियर खेळाडू अर्थातच मनीष तांडेल साहेब आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. वेलकम मनीष तांडेल साहेब. सिंगल धाव ऑन सेटच्या दिशेने पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड. आता मॅचचं इक्वेशन काय आहे? तिसरं षटक ज्या प्रकारचं राहिलंय, जयेश बनसोडे एक यंगस्टर खेळाडू, आणि जयू स्वतःला म्हणतोय की माना मेरी उम्र कम है लेकिन हौसले मेरे बुलंद है. आणि हे हौसले बुलंद यावेळेला खऱ्या अर्थाने दर्शवतोय. आता 6 येणारे 6 10 धावा ह्या धावफलकावर लगावायचे आहेत. जातोय तोपर्यंत ऐकूयात एक सुमधुर संगीत डीजे बंटीच्या दिशेने. Yes, thank you, DJ. 6-10. चला वेळेवर देखील लक्ष द्यायचंय.
नाहीतर आपला एक खेळाडू हा मैदानाच्या बाहेर जाईल. काय क्षेत्ररक्षण आहे यार. निखिल पवार नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. यस नक्कीच टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. चेंडू जवळ जवळ सीमारेखे बाहेर जात होता आणि तेथून ज्या प्रकारचा प्रयत्न राहिलाय. डिसिजन आता ऑन फील्ड अंपायर देतील. स्वतःला अगदी झोकून दिलं होतं. निखिल निकू. यस गंभीर सर. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. आता 5-9 एखादा चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये आणून ठेवेल. परंतु येणार का तो. येणार का नव्हे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकावर. 2 खेळाडूंमध्ये ती क्षमता आहे. सौरभ असेल सिद्धू असेल त्या 2 खेळाडूंमध्ये त्या एक पराकोटीची क्षमता आहे. सामना फिनिश करणं जाणतात, सामना खल्लास करणं जाणतात, सामना उद्ध्वस्त करणं जाणतात. परंतु तो केला जाईल का. निखिल म्हणतोय नाहीये. हम है ना. निखिल नाम सुन के क्या फ्लावर समझा क्या. पूरा फायर रूम है आणि आज दर्शवतोय निखिल. 3-8 यावेळेला जयी होता. अगदी डाव्या हाताने गेला होता. बॉडीच्या डावीकडून फील्ड करणं तितकं. आम्ही गाजवतो रण मैदान. डोकरा देवाच्या आशीर्वादान आम्ही गाजवतो रण यस मैदान. थँक्यू डीजे. आणि बंटी आमचे इतका त्याला फील्ड इतकी आवडली त्याने डीजे चालू केला. आपण बाउंड्री आणि विकेट साठी लावतोय परंतु चांगलं होतं क्षेत्ररक्षण. अगदी बॉडीच्या डाव्या साईडनं आलं होतं आणि डाव्या साईडनं तितक्या फील्ड करणं सोपं नसतं. आणि जयेश बनसोडे आज सातत्यानं का म्हटलं जातं आता वसई तालुक्यातील एक उभरता सितारा म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. आता मॅच इक्वेशन 2-7. पहिला येणार का. 2 मध्ये 2 लगावायचे आहेत. पहिला येतोय का. पहिला येतोय का. कॉम्बिनेशन फील्ड निखिल पवार म्हणतोय नाही. गडीबाद धावचीतच्या रूपानं. आता 1-7 मॅच मध्ये थोडासा औपचारिकता परंतु येणारा नो पुन्हा एकदा मॅच मध्ये जिवंत आणेल. चिराग रेडी आहेत 2 कर्णधार. यस थँक्यू. 1-7 मानव मेहर आपलं देखील सहर्ष स्वागत. कालच्या दिवसामधून ज्या प्रकारे इंस्टाग्राम अकाउंट ते हँडल करतात आज DCC नवापूरचं एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून देखील राहिलंय. चांगले एडिट. सामना फिनिश सामना खल्लास आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम जीवदानी माऊली फुलपाडा संघ आणि हार्ड लक टीम प्लेयर्स. आपण देखील अतिशय चांगला खेळ दर्शवला.